हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपणातून सांगितलेले कथामृत क्रमांक 4. म्हणजे तू खरंच अस्तित्वात आहेस. अफलातून नगरीमध्ये एक महापंडित राहत होते. ते स्वतःला परमात्म्याचे महाभक्त साक्षात्कारी म्हणवत असत. ते फक्त अध्यात्मावरच प्रवचने देत असत. एकदा आपल्या भक्तगणांसह ते पदयात्रा करत चालले असताना त्यांना वाटेत एक दुःखी मनुष्य भेटला. तो रडत होता. त्याला पाहून प्रवचनकार थांबले. त्यांना त्या दुःखी माणसाची दया आली. त्यांनी त्याचे सांत्वन करत त्याला त्याच्या दुःखाचे कारण विचारले. माझा मुलगा हरवला आहे. त्या दुःखी माणसाने आपल्या रडण्याचे कारण सांगितले. अशा परिस्थितीत त्याला काही मदत करणे, त्याच्या दुःखाचे निवारण करणे हे त्या प्रवचनकारांच्या हाती नव्हते. परंतु ते त्याला धीर देत सांगू लागले की तू कसलीही काळजी करू नको. या जगात परमेश्वर आहे. त्याच्यावर विश्वास, श्रद्धा ठेव. परमेश्वर दयाळू आहे. त्याला तुझी करुणा येईल. त्याच्यावर सर्व काही सोडून दे. तू फक्त पूर्ण श्रद्धेने त्याला हाक मार. तो प्रकट होईल. त्याला तुझे दुःख सांग. तो तुला तुझा मुलगा शोधून देईल. पण लक्षात ठेव, श्रद्धा दृढ हवी, भावभक्तीने ओथंबलेली हवी, मनापासून हवी. आर्त स्वराने हाक मारली गेली पाहिजे. परमेश्वर नक्की अस्तित्वात आहे. तो धावून येईल. फक्त त्यासाठी त्याच्यावर श्रद्धा, विश्वास पाहिजे. त्यांना मध्येच थांबवत तो दुःखी मनुष्य म्हणाला, परमेश्वराला हाक मारायला तुमच्या एवढ्या अटी आहेत की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कशा सांभाळता येणार. त्यापेक्षा आपण साक्षात्कारी आहात. परमेश्वराचे निस्सीम उपासक, भक्त आहात. तेव्हा तुम्हीच माझ्यासाठी त्याला हाक मारा. तुम्हाला माझ्यासाठी हे एवढे करायला सहज जमेल. परमेश्वर तुमची हाक ऐकून येईल. मग मी त्याला सर्व काही सांगतो. आता आली का पंचायत. प्रवचनकार गोंधळले. कारण परमेश्वर प्रत्यक्षात नाही आणि तो असा येतही नाही हे त्यांना माहीत होते. परंतु आता माघार घेऊनही चालणार नव्हते. इज्जतीचा प्रश्न होता. एकदाची त्यांनी परमेश्वराला हाक मारली. क्षणार्धात लखलखाट झाला. शुभ्र धवल दिव्य प्रकाश उजळला आणि परमेश्वर प्रकट होऊन विचारता झाला, वत्सा, काय अडचण आहे. प्रवचनकार चटकन अभावितपणे म्हणाले, म्हणजे तू खरंच अस्तित्वात आहेस. परमात्म्याच्या भक्तीबद्दल, श्रद्धेबद्दल इतरांना सांगणे सोपे आहे. परंतु त्याचे प्रत्यक्ष स्वतः आचरण करणे कठीण आहे. हरि ओम.